उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे. पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे. हो, तुम्ही शेतकरी आत्महत्येविषयी बोलले. बुलढाण्यातला जो आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी होता त्यांनी त्या भागात पाणी नाही त्या पंचकृषीमुळे हे काल झालं. मी काल माझी प्रतिक्रिया देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी. सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही, वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा, गौरव केल्याचं दाखवायचं आणि तोच शेतकरी आत्महत्या करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे, भान आहे आणि शेतकऱ्याप्रती किती कळवळ आहे दिसून आलेला आहे. म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावानं लिहिणारी. दुसरा विषय महत्वाचा की काल आपण पाहिलंय बीडमध्ये नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा.